सर्वांचंही ठाव घेतं. सुख आणि दुःख यांच्या वळण वाट्यांवर मन असतानाही वाव देतं. खरंच जगायचं कसं याची आदर्श आणि सुंदर प्रेरणा देऊन जातात कर्मवीरांना. म्हणून तर त्यांना करावीशी वाटते ही वक्तृत्वरूपी ज्ञानवंदना, ही वक्तृत्वरूपी ज्ञानवंदना. नमस्कार, मी इयत्ता 9वी विद्यार्थिनी मनस्वी सागर अव्हाड. आज कर्मवीरांच्या जयंती निमित्ताने माझा विषय मांडतात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य. ज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या मनामध्ये चेतवणारे, इथल्या प्रत्येकात स्वाभिमान फुलवणारे, देव दगडात नसतो तर देवीतल्या माणसात असतो हे हेरून इथल्या प्रत्येकात माणुसकी प्रेरणारे लोकमहर्षी शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्र अंजन कांजन कडेकपारींचं राज्य. भलेही रत्नांच्या खाणी या मातीत नसतीलही, परंतु पृथ्वी मोलाची लाख नाही याच मातीत जन्माला आली आणि त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज येथील गंगा मातेच्या पोटी या महामानवाचा जन्म झाला. चिनी भाषेतला एक म्हण, तुम्हाला जर काही महिन्यांसाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, काही वर्षांसाठी तरतूद करायची असेल तर फळं झाडे लावा, आणि जर तुम्हाला पिढ्या तरतूद करायची असेल तर माणसं पेरा. आता तुम्ही म्हणशाल माणसं पेरा म्हणजे काय, माणसं पेरायची काय? तर असं नाही, तर सामर्थ्यवान आणि गुणसंपन्न अशी माणसं घडवणं आणि त्यासाठी तळमळीने प्रयत्न करणं, आणि हेच कियो कर्मवीरांच्या कार्याचं रहस्य. 5 सप्टेंबर 1919 साली कारले येथे पहिल्या शिक्षण संस्थेचा ठराव संमत भाऊरावांनी करून घेतला आणि 4 ऑक्टोबर 1919 साली पहिली शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. परंतु कधी कधी प्रश्न पडतो ना की अण्णांनी का केलं असेल हे सगळं आणि कशासाठी? आपल्या देशाला कोणी फुकट तर कोणासाठी काही करत नाही, पण अण्णांनी जे निस्वार्थी भावनेने करून ठेवलंय ना त्याची जाणीव ठेवा. अण्णा नेहमी म्हणायचे विद्यार्थी कसा असायला हवा, विद्यार्थी स्वावलंबी असायला हवा. तुमच्या जीवनात तुम्हाला काही घडता नाही आले ना तरी चालेल, पण स्वावलंबी व्हा, कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वावलंबी होतात तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात आपोआपच यशस्वी ठरलेले असता. म्हणून तर कर्मवीरांनी आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य सुद्धा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असं ठेवलंय. तोडून जातीपातीचे बंधने यांना तुम्ही शिक्षण दिले, गोरगरिबाच्या जीवनाचे यांना तुम्हीच तर सोने केले. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना सन्मानित करण्यासाठी कर्मवीर ही पदवी दिली. शिक्षण गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणाऱ्या भाऊरावांनी अंतरात खिदमत पडलेल्या बहुजन समाजाचा उद्धार घडवून आणला आणि अशा या महामानवाचे निधन 9 मे 1959 साली झाले. सांगायचं तात्पर्य इतकंच की जन्माला तर सगळेच येतात, जगतात पण सगळेच. अहो, जन्माला तर सगळेच येतात आणि जगतात पण सगळेच, पण काही जण स्वतःसाठी जगतात आणि काही जण दुसऱ्यांसाठी जगतात. पण जे स्वतःसाठी जगतात ना ते फक्त पैसा आणि पैसाच कमवतात, पण जे दुसऱ्यांसाठी जगतात ते अख्खा समाज घडवून जातात. बरोबर ना? आणि मेल्यानंतर ना कोणी सोबत तर काही घेऊन जात नाही, पण जे स्वतःसाठी जगतात ते मागे त्यांचा पैसा घेऊन जातात आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात ते मागे त्यांचं कर्तृत्व ठेवून जातात. असं म्हटलं जातं आणि एज्युकेशन दॅट इज द बेस्ट फॉर लाईफ सक्सेस. शिक्षण आणि शिक्षणच असतं जे तुमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतं. म्हणून शिका आणि शिकत राहा आणि इतके शिका की तुमच्यामुळे कोणाला तरी शिकायची संधी मिळेल, यासाठी तुम्ही शिक्षण घ्या. बहुजनांच्या आयुष्यासाठी आपले आयुष्य वेचणारे लोकमहर्षी शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करून माझ्या वाणीला विराम देते. शेवटी इतकंच म्हणेन, रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. या वटवृक्षाच्या विशालतेचा मोह अवघ्या नभालाच पडतो आहे. या वटवृक्षाच्या विशालतेचा मोह अवघ्या नभालाच पडतो आहे.